Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn escape velocity. Escape velocity म्हणजे मुक्तिवेग, म्हणजे ऑब्जेक्टला मिळालेली अशी व्हेलॉसिटी की ज्या व्हेलॉसिटीमुळे ऑब्जेक्ट वर जाईल आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून मुक्त होईल. म्हणजे कशी व्हेलॉसिटी आहे ही की ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून मुक्त करणारी, तर त्याचा आज आपण स्टडी करणार आहोत. बघा आता एक डोळ्यासमोर एक उदाहरण आणा स्टुडंट, की समजा तुम्ही बॉल उंचवर फेकत आहात. आपण पृथ्वीवरती आहो, पृथ्वीवरती तुम्ही उभे आहात आणि तुम्ही खेळ खेळत आहात की तुमच्या हातात एक बॉल आहे आणि तो तुम्ही उंच फेकत आहात. तर तुम्हाला माहितीच आहे की जर तुम्ही खूप जास्त वेगाने बॉल उंच फेकला तर तो जास्त उंच जाईल. जेवढा जास्त वेग तुम्ही त्या बॉलला द्याल तेवढा तो जास्त उंचीवर पोहोचेल. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही कितीही वेगाने बॉल जरी उंच फेकला तरी शेवटी तो उंच जाईल आणि एका क्षणी तो तिथं स्थिर होऊन लगेच पुढच्या क्षणाला तो खाली यायला लागेल. म्हणजे त्याची जी व्हेलॉसिटी आहे ही कितीही जास्त तुम्ही लावली तरी सुद्धा काय होणार आहे की एका क्षणानंतर तो बॉल उंच जाण्याचा थांबेल आणि तो काय व्हायला लागेल, खाली यायला लागेल. म्हणजे या अर्थपासून जर बॉल उंच फेकला तर तो एका ठिकाणी कुठेतरी एक क्षणभर स्थिर होईल, तिथे त्याची व्हेलॉसिटी 0 होईल आणि त्यानंतर मात्र तो बॉल खाली यायला लागेल. म्हणजे आपण त्या बॉलला दिलेली व्हेलॉसिटी ही कितीही जास्त असली तरी तो उंच जाईल आणि एका क्षणी त्याची व्हेलॉसिटी काय होईल, 0 होईल आणि तो बॉल खाली यायला लागेल. आता अशी कल्पना करा की एकतर आता तुम्हाला माहिती झालंय की आपण जेवढी व्हेलॉसिटी किंवा जेवढा जास्त वेग आपण त्या बॉलला देऊ तेवढा तो बॉल उंच जाणार आहे. तर अशी कल्पना करा की त्या बॉलला इतका जास्त वेग द्यायचा की तो बॉल पृथ्वीच्या बाहेर पलीकडे निघून जाईल, येणारच नाही परत खाली. होईल का असं कधी? हो, ऑब्विसली असं होऊ शकतं. पण त्यासाठी त्या बॉलला तुम्ही किती वेग द्याल, किती जास्त वेग द्याल, तो जास्तीत जास्त वेग किती असला पाहिजे की त्या वेगामुळे हा बॉल पृथ्वीच्या बाहेर जाईल. आता पृथ्वी जी आहे या पृथ्वीच्या बाहेर जाण्यासाठी काय करावं लागेल? पृथ्वीवरती वस्तू खाली का पडतात? तर पृथ्वीच्या भोवती काय असतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो पृथ्वीचा. आता ही अर्थ आहे आणि ह्या अर्थच्या वरती सरफेसमध्ये काय इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतंय, तर कोणतीही वस्तू काय होते, खाली येते. जरी आपण वर फेकली तरी ती खाली काय येते, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ती खाली येते. आता पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो पृथ्वीच्या अराउंडला सराउंडिंग्सला काही स्पेसमध्ये आहे. पण काही स्पेस नंतर काय होईल की पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो सरफेस रिजन आहे तो संपून जातो. एका विशिष्ट जागेपर्यंत पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करत असते आणि त्या जागेनंतर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करत नाही. मग तुम्ही विचार करा, जर समजा पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती इथपर्यंत काम करते आहे, इथपर्यंत पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि आपण हा बॉल जर उंच फेकला तर इथपर्यंत गेला तर तो खाली येणार आहे परत, कारण इथे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण जर हा बॉल इतका उंच, इतक्या जास्त वेगाने फेकला की तो इथपर्यंत येऊन परत पुढे इथे आला समजा तो बॉल, तर इथे आल्यानंतर काय होणार आहे, पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावरती ऍक्ट होऊ शकणार नाही आणि मग हा काय होऊन जाईल, हा परत पृथ्वीवरती येणार नाही. तर हा काय होईल, पृथ्वीच्या भोवती फिरायला लागेल. हा पृथ्वीच्या भोवती असा फिरायला लागेल. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं का की एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर गेल्यानंतर ती खाली पडत नाही आणि म्हणून आपण फेकलेला चेंडू जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जर गेला तर तो खाली येणार नाही. आणि म्हणून आपण फेकलेल्या चेंडूला, बॉलला किती वेग दिला पाहिजे, तर इतका वेग दिला पाहिजे की तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपासून मुक्त झाला पाहिजे. मुक्त म्हणजे एस्केप,
मग तो म्हणून त्याची व्हेलॉसिटी किती पाहिजे, तर त्याची व्हेलॉसिटी पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून मुक्त करण्या इतकी व्हेलॉसिटी त्या चेंडूला दिली पाहिजे आणि ह्या व्हेलॉसिटीला आपण एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता आपण बघूया की ही एस्केप व्हेलॉसिटी कशी काउंट केली जाते, कशी मोजली जाते आणि पृथ्वीपासून एखाद्या वस्तूला ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून मुक्त होण्यासाठी त्या वस्तूची एस्केप व्हेलॉसिटी किती पाहिजे, पृथ्वीची एस्केप व्हेलॉसिटी किती आहे ते आपण बघणार आहोत. आता एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे तुम्हाला मी त्याची संकल्पना समजून सांगितली. आता पुन्हा एकदा आपण आता इंग्लिशमधनं बघूया. अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल. The ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called escape velocity. A particular value of initial velocity of the ball is able to overcome the downward pull by the earth. जर समजा आपण चेंडूचा बॉलचा जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ही इतकी असेल की ती त्या चेंडूला एबल टू ओव्हरकम द डाऊनवर्ड पुल बाय द अर्थपर्यंत येण्यासाठी ती व्हेलॉसिटी काय होईल, काम करेल. अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इज एबल टू ओव्हरकम द डाऊनवर्ड पुल बाय द अर्थ कॅन एस्केप. म्हणजे पृथ्वीकडे परत आणण्यापासून त्या बॉलला ती काय करेल, मुक्त करेल अशी व्हेलॉसिटी. पृथ्वीकडे परत येण्यासाठी त्या बॉलला मुक्त करेल. द अर्थ फॉर एव्हर अँड द विल नॉट फॉल बॅक. आणि तो बॉल पुन्हा खाली येणार नाही. दिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे अशी व्हेलॉसिटी की त्या बॉलला मिळालेली सुरुवातीची व्हेलॉसिटी अशी व्हेलॉसिटी असेल की त्या व्हेलॉसिटीमुळे बॉल हा पृथ्वीकडे परत येण्यापासून मुक्त होईल. पृथ्वीच्या बाहेर निघून जाईल आणि फॉर एव्हरसाठी. आणि अशा व्हेलॉसिटीला काय म्हणतात, एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. म्हणजे त्या बॉलला किंवा कोणती बॉल असेल किंवा कुठली वस्तू असेल किंवा स्पेस क्राफ्ट असतील म्हणजे अवकाशयान असतील किंवा सॅटेलाइट असतील आर्टिफिशियल, तर हे जे सगळे आर्टिफिशियल सॅटेलाइट असतील किंवा स्पेस क्राफ्ट असतील ते पृथ्वीवरून लॉन्च केले जातात आणि लॉन्च केल्यानंतर त्यांना इतकी व्हेलॉसिटी दिली जाते की ते सगळे क्राफ्ट जे आहेत ते पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रिजनच्या बाहेर निघून जातात आणि मग ते परत पृथ्वीवरती येऊ शकत नाहीत आणि ते पृथ्वीभोवती काय करत राहतात, फिरत राहतात. मग अशा या स्पेस क्राफ्टला किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइटला लॉन्च करताना त्यांना कोणती आणि किती व्हेलॉसिटी दिली जाते आणि ती कशी असते ते आपण बघूया. अन ऑब्जेक्ट गोईंग व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ हॅव्हिंग अन इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल टू द एस्केप व्हेलॉसिटी. जी वस्तू पृथ्वीच्या बाहेर पाठवायची असते अशा वस्तूला जी इनिशियल व्हेलॉसिटी दिली जाते ती इनिशियल व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, मग ती एस्केप व्हेलॉसिटी असली पाहिजे. म्हणजे पृथ्वीपासून त्या वस्तूला बाहेर पाठवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी तिला एस्केप व्हेलॉसिटी द्यावी लागते. एस्केप द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपासून मुक्त करण्याची व्हेलॉसिटी द्यावी लागते. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिकम झिरो ओनली ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीपासून खूप जास्त अंतरावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, झिरो असतो. आता या ठिकाणी आपण बघितलं इथपर्यंत समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर इथून त्या वस्तू खाली येतात, पण याच्या पलीकडे गेल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा झिरो होतो. हा झिरो झाल्यामुळे वस्तू खाली येत नाही. दिस मीन दॅट फॉर द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इट हॅज टू रीच इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आणि म्हणून एखाद्या वस्तूला ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो करण्यासाठी त्या वस्तूला इन्फायनाईट डिस्टन्सवरती पाठवावं लागतं, पृथ्वीपासून खूप जास्त अंतरावर पाठवावं लागतं. दॅट इज द ऑब्जेक्ट विल कम टू रेस्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स अँड विल स्टे देअर. आणि मग ह्या ठिकाणी काय होतं, ह्या ठिकाणी एकदा ऑब्जेक्ट पोहोचला
की तो ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून फ्री होतो आणि तो इथं स्थिर होतो आणि स्थिर झाल्यानंतर तो इथं स्थिर राहतो आणि खाली येत नाही. म्हणजे तो स्थिर राहतो म्हणजे पृथ्वीभोवती फिरायला लागतो, पृथ्वीकडे परत येत नाही. The spacecraft which are sent to the moon or other planet have to have their initial velocity larger than escape velocity so that they can overcome Earth's gravitational attraction and can travel to this object. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की स्पेसक्राफ्ट म्हणजे अवकाशयान किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट जे असतील त्यांना चंद्रावर किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावर जर पाठवायचं असेल तर त्यांना काय करावं लागतं, तर देअर इनिशियल वेलॉसिटी, त्यांची सुरुवातीची वेलॉसिटी जी आहे ती कशी असावी लागते, लार्जर दॅन द एस्केप वेलॉसिटी. त्यांची जी एस्केप वेलॉसिटी आहे त्या एस्केप वेलॉसिटीपेक्षा त्यांची इनिशियल वेलॉसिटी कशी असावी लागते, जास्त असावी लागते. आणि म्हणून सो दॅट दे कॅन ओव्हरकम अर्थ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अँड कॅन ट्रॅव्हल टू दिस ऑब्जेक्ट. आणि मग त्यामुळे ते पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून मुक्त होतात आणि ते पृथ्वीभोवती फिरू शकतात, फिरायला लागतात. म्हणजे आता इथं आपण एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय बघितलं, तर अशी वस्तूला मिळालेली अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीमुळे वस्तू इतक्या वर जाईल की पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून मुक्त होईल आणि म्हणून ती वस्तू पुन्हा खाली येणार नाही आणि पृथ्वीभोवती फिरत राहील. तर अशा वेलॉसिटीला एस्केप वेलॉसिटी असं म्हणतात. आता बघू यात की आपण इथपर्यंत आपण एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय पाहिलं. आता बघूया आपण की पृथ्वीची एस्केप वेलॉसिटी किती आहे. म्हणजे पृथ्वीपासून एखाद्या वस्तूला मुक्त होण्यासाठी, पृथ्वीवर परत न येण्यासाठी त्या वस्तूला नेमकी किती वेलॉसिटी दिली पाहिजे, त्या वस्तूची वेलॉसिटी नेमकी किती असली पाहिजे, तर किती किलोमीटर पर सेकंड असली पाहिजे, म्हणजे एका सेकंदाला किती किलोमीटर असली पाहिजे हे आपण आता कॅल्क्युलेट करूया. आधी आपण एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करूया. फॉर्म्युला ऑफ एस्केप वेलॉसिटी. ओके, समजा हा अर्थ आहे, अर्थचा वस्तुमान एम आहे मास, आणि हा सॅटेलाइट आहे किंवा ती ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं वस्तुमान काय आहे, स्मॉल एम आहे. आणि ह्या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी ऍक्ट होतोय, ह्या वस्तूवरती कोणत्याही वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असतो. आणि समजा रेडियस आहे आर, म्हणजे त्या वस्तूची ऑर्बिटल रेडियस किंवा ती वस्तू जीवर जाणार आहे ती रेडियस आहे आर. आता बघूया टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण 9th मध्ये शिकलोय. कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू 1/2 इंटू मास ऑफ द ऑब्जेक्ट इंटू व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. आता इथे व्हेलॉसिटी आपण एस्केप व्हेलॉसिटी घेणार आहोत, आपण ती कॅल्क्युलेट करतोय, त्यामुळे ही एस्केप व्हेलॉसिटी ही झाली कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू द मायनस जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ द अर्थ इंटू मास ऑफ द सॅटेलाइट अपॉन द रेडियस. तर ही झाली कायनेटिक एनर्जी, ही झाली पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी इथे असते आणि कायनेटिक एनर्जी ही एवढी असते, अशी इथून जातानाची असते. आता टोटल एनर्जी काय झाली, तर टोटल एनर्जी इज इक्वल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, त्याला आपण E1 म्हणूया. तर ही काय आली 1/2 mv² आणि ही एनर्जी मायनस GMM अपॉन आर. तर ही झाली टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट. आता ही सरफेस ह्या अर्थच्या सरफेसवरती जेव्हा ही वस्तू असणार आहे, ही वस्तू असेल किंवा स्पेस क्राफ्ट असेल किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट जे काय असेल, ती वस्तू जेव्हा अर्थच्या सरफेसवर असते तेव्हा त्या वस्तूची जी एनर्जी आहे, टोटल एनर्जी, ती किती असणार आहे, ही इतकी असणार आहे. इज द टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता समजा ती वस्तू ॲट इन्फिनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, समजा ती वस्तू इथे आलेली आहे, इथे ती वस्तू आलेली आहे. ओके, आता इथे त्या वस्तूची एनर्जी किती आहे, टोटल एनर्जी, ती बघूया. आता वस्तू जेव्हा इन्फायनाईट डिस्टन्सवर पोहोचेल तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण की त्या वस्तूला कायनेटिक एनर्जी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नसल्यामुळे काय 0 झाली. आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय होणार आहे, GMM अपॉन इन्फिनिटी, कारण ती इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे, आणि अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0, म्हणजे दोन्ही एनर्जी काय, आता इथं दोन्ही एनर्जी काय असतात, 0 असतात. आणि त्यामुळे टोटल एनर्जी ॲट इन्फायनाईट डिस्टन्स काय असणार आहे,
ते ती काय असणार आहे 0. टोटल एनर्जी इज इक्वल टू E2 इज इक्वल टू 0 ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आता बघा अर्थच्या सरफेसवरती एनर्जी इतकी होती आणि टोटल एनर्जी अर्थच्या सरफेसच्या बाहेर इन्फायनाईट डिस्टन्सवरती एनर्जी 0 होती. पण आता आपल्याला माहिती आहे की प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला माहिती आहे की सुरुवातीची एनर्जी नंतरची एनर्जी कशी असते ही सेम असते. E1 इज इक्वल टू E2. तर E1 काय आहे E1 इज इक्वल टू 1/2 mv² मायनस GMM अपॉन R आणि इज इक्वल टू E2 काय आहे 0. म्हणजे हा 1 आहे आणि हा 2 आहे. फ्रॉम 1 and 2 1/2 mv² मायनस GMM अपॉन R इज इक्वल टू 0. आता आपण याला एमनी डिव्हाइड करू आणि 2नी मल्टिप्लाय करू. आता एमनी डिव्हाइड केल्यावर हा कॅन्सल होईल आणि 2नी मल्टिप्लाय केल्यावर हा पण कॅन्सल होईल. आता इथे 2नी मल्टिप्लाय केल्यावर इथे 2 येईल आणि हा एम काय होईल कॅन्सल होईल एमनी डिव्हाइड केल्यावर. त्यामुळे इथे काय येईल बघा आपण काय करतो आहोत एमनी डिवाइड करतो आणि 2नी मल्टिप्लाय करतो. एमनी डिवाइड केलं कॅन्सल झाला. इथे एमनी डिवाइड केलं हा कॅन्सल झाला. इथे 2नी डिवाइड केलं 2नी मल्टिप्लाय केलं हा कॅन्सल झाला. याला 2नी मल्टिप्लाय केलं इथे काय येईल 2 येईल. इथे येईल 2. इथे काय राहणार आहे व्हेलॉसिटी स्क्वेअर एस्केप व्हेलॉसिटी स्क्वेअर राहणार आहे आणि मायनस इथे काय राहणार आहे 2 इथे 2 येणार आहे 2gm अपॉन R. हा एम कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला m अपॉन 2नी डिवाइड केल्यावरती हे राहणार. आता हा इकडे आणल्यावर प्लस येईल आणि याचा स्क्वेअर रूट घेतला तर एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू येईल. एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 2gm अपॉन R. तर ही आपली एस्केप व्हेलॉसिटी आहे. म्हणजे एखाद्या वस्तूला त्या प्लॅनेटपासून एस्केप करण्यासाठी त्या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल फोरपासून मुक्त करण्यासाठी त्या वस्तूची व्हेलॉसिटी किती असली पाहिजे तर इन स्क्वेअर रूट 2 इंटू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑफ दॅट प्लॅनेट इंटू मास ऑफ दॅट प्लॅनेट अपॉन रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. ही त्याची काय असणार आहे त्याचा फॉर्म्युला असणार आहे. हा काय आहे फॉर्म्युला ऑफ द एस्केप व्हेलॉसिटी. आता आपण बघूया की एस्केप व्हेलॉसिटी जी आहे तिचा अर्थची एस्केप व्हेलॉसिटी किती आहे ते आपण आता बघूया. अर्थची एस्केप व्हेलॉसिटी आपण आता बघितलं की एस्केप व्हेलॉसिटी ऑन अ प्लॅनेट कॅन बी ऑब्टेन युझिंग फॉलोइंग फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण एस्केप व्हेलॉसिटी काय करू शकतो शोधू शकतो. आता आपण शोधूया की अर्थची एस्केप व्हेलॉसिटी काय म्हणजे पृथ्वीपासून एखादी वस्तू पृथ्वीच्या बाहेर पाठवून देण्यासाठी त्या वस्तूला आपण किती वेग दिला पाहिजे. तिचा मिनिमम वेग कमीत कमी तिला किती वेग दिला पाहिजे की जेणेकरून ती वस्तू पृथ्वीच्या बाहेर निघून जाईल हे आपण बघूया. आता इथे काय आहे एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 2gm अपॉन R. आता इथं जी काय आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तो किती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. हा झाला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी एम काय आहे एम इज द मास ऑफ प्लॅनेट. आता आपला इथं प्लॅनेट म्हणजे पृथ्वीचं बघतो म्हणून पृथ्वीचं वस्तुमान 6 इंटू 10⁻24 किलोग्राम. आता रेडियस ऑफ द प्लॅनेट पृथ्वीची रेडियस किती आहे 6.4 इंटू 10⁻6 मीटर. आता ह्या तिन्ही किमती आपण यामध्ये टाकूया आणि ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. तर काय येणार आहे ही व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2 इंटू जीची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 इंटू एमची व्हेलॉसिटी 6 इंटू 10⁻24 अपॉन आरची व्हॅल्यू आहे 6.4 इंटू 10⁻6. आता हे सगळं जर आपण कॅल्क्युलेट केलं तुम्ही कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट करून बघा. आपल्याला इथं मिळणार आहे 11.18 इंटू 10⁻3 मीटर पर सेकंड. आपल्याला एक एस्केप व्हेलॉसिटी मिळालेली आहे 11.18 इंटू 10⁻3 मीटर. आता 10⁻3 मीटर म्हणजे किती झालं 1 kg झालं 1 किलोमीटर झालं. हां तर मग हे काय करायचं 11.18 इंटू 10⁻3 मीटरच्या ऐवजी किलोमीटर पर सेकंड म्हणजेच 11.18 म्हणजे 11.2 म्हणजे 11.2 किलोमीटर पर सेकंड इतकी व्हेलॉसिटी आपण काय दिली पाहिजे त्या वस्तूला
दिली पाहिजे. म्हणजे त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग जर 11.2 किलोमीटर एका सेकंदाला असेल तर एवढ्या वेगाने जर ती वस्तू पृथ्वीवरनं लॉन्च केली तर ती पृथ्वीच्या बाहेर निघून जाईल आणि पृथ्वीवर परत येणार नाही आणि पृथ्वीच्या भोवती फिरत राहील. Thus, if a spacecraft is to escape the Earth's gravitational force to travel to the outer space, it must have minimum velocity of 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजेच काय, जर स्पेसक्राफ्टला म्हणजे अवकाशयानाला जर पृथ्वीच्या बाहेर पाठवायचं असेल आउटर स्पेसमध्ये तर त्याला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासनं मुक्त करायला पाहिजे, म्हणजे एस्केप करायला पाहिजे. आणि म्हणून त्या स्पेसक्राफ्टला मिनिमम व्हेलॉसिटी किती दिली पाहिजे तर 11.2 किलोमीटर पर सेकंड इतकी दिली पाहिजे. तर पुन्हा एकदा सांगते की एखाद्या अवकाशयानाला म्हणजे स्पेसक्राफ्टला किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइटला जर पृथ्वीच्या बाहेर पाठवायचं असेल तर त्याला लॉन्च करण्यासाठी त्या स्पेसक्राफ्टला मिनिमम व्हेलॉसिटी इनिशियल सुरुवातीलाच इतकी व्हेलॉसिटी दिली पाहिजे. मिनिमम व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड इतकी व्हेलॉसिटी दिली पाहिजे. तर ओके स्टुडंट, गॉट इट? तुम्हाला समजलं का एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि आपल्या पृथ्वीची एस्केप व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे हे तुम्हाला समजलं का? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल, जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.